उत्कृष्ट मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते, आपल्या शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतमध्ये अशी एक श्लोक आहे किंवा एक म्हण असे की सतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडिता वक्ता दह सहस्रेषु दाता भवती वानवा. म्हणजे काय आहे की 100 मुलं असतील, 100 मुलांना एक हुशार शूर मुलगा निघेल, 1000 मुलात एखादा विद्वान निघेल, परंतु आता दातृत्व दान करणाऱ्या माणसांची वानवा झालेली आहे. ही माणसं मिळणार नाही. आणि साने गुरुजींची आपण जी पंकाची प्रार्थना म्हटली, काय म्हटली प्रार्थना, खरा तो एकच धर्म, त्यात एक शेवटचं वाक्य आता नवीन साने गुरुजींनी लिहिलेलं आहे, असे जे आपणापासी असे जे वित्त वा विद्या सदा ती देतची राहावे जगाला प्रेमार पावे. ही जी उक्ती आहे, या उक्तीप्रमाणे ही मंडळी, हे जे मंडळ आहे ते काय काम नाही म्हणून नव्हे, तर त्यांना अशी आत्मीयता आहे. ही आत्मीयता आहे की ती आपल्याकडनं काहीतरी दातृत्व या देशाला किंवा जगाला झालं पाहिजे. ते तुमच्या रूपानं, मुलांच्या रूपानं का असेना, कारण काय आज तुम्हाला गरज आहे. कारण या देशाचं भविष्य घडवणारी मंडळी ही भविष्यात तुम्ही आहे. आणि तर तुमच्या प्रती जर काय आपण मदत केली तर देशाला मदत केल्यासारखी त्यांची भावना आहे. आणि त्या निमित्तानं आपण म्हणतो पंढरीला वारकरी चालले, महिनो चालत आणि महिने चालत, तशी ही मंडळी वारकरी आहे. ही वारकरी करतात, पण कशासाठी करतात, तर अशा थेंबाथेंबानं काय मी 10 रुपये 20 रुपये असे निधी जमवतात. आणि तो निधी काय करतात, आता सरांनी तुम्हाला गोष्ट सांगितली की त्या आजारी माणसाला भाकरी राजाकडनं मिळालेली त्यांनी दिलेली, तशीच ही मंडळी अशा प्रकारची काय ठेव जमव करून ती तुमच्या प्रती, तुमच्यासाठी अनेक मुलं त्या 180 मुलांपर्यंत, ते 180 शाळेपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे अशा मुलांना आज जरुरी आहे. आणि ते शाळेनं निवडायचे की कोणाला जरूर आहे, कोणाला त्याची आवश्यकता आहे, त्या प्रकारे त्यांना त्याची वाटप करण्याची त्यांची इच्छा आहे, मनोमनी आहे. हे एक देशकार्य आहे. गांधींच्या भाषेत सांगायचं ते हे सुद्धा एक देशाचं भलं मोठं कार्य आहे. आणि ती ही मंडळी करतायत. त्यांची प्रगती अशीच वाढत जावं आणि तुमच्यासारख्या मुलांना अधिकाधिक रक्कम किंवा अधिकाधिक काय साहित्य त्यांच्याकडनं मिळत जावं, त्याची मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. वाटप करूया.